हॅलो फ्रेंड्स, माझ्या न्यू ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत चवळीची भाजी। चवळीची भाजी म्हणजे ह्या शेंगा आहे, चवळी लांबवाली वाल टाईप बोलतात त्याला। तर आता ह्याचे जे इकडचे मागचे आणि पुढचे देठ जे आहेत ते आपल्याला काढून घ्यायचे आहेत। आता हे मी सगळं स्वच्छ पाण्यामध्ये भिजायला ठेवली होती एक 10 मिनटं मिठाच्या पाण्यात। आता हे स्वच्छ आपल्याला सगळं धुवून मी घेतली आहे। आता ह्याच्यामध्ये परत आपल्याला हे सगळं साईडचे कापून घ्यायचे आहेत देठ ह्याचे दोन्ही साईडचे। सर्व हे काढून घेतलेत इकडचे देठ वरच्या साईडचे सर्व। आता आपल्याला हे सगळं बारीक कापून घ्यायची भाजी। आता इथे मी बारीक चिरून घेतले सगळी भाजी, ही बघू शकता एवढी बारीक पाहिजे अशी म्हणजे तुकडे एवढे तर मी कट करून घेतले। आता हे आपल्याला फोडणीला द्यायची भाजी। त्यासाठी मी ते कढई तापायला ठेवले होते, त्याच्यामध्ये मी तेल घातलं आहे आणि आता फोडणीला आपल्याला जिरं, हिंग आणि इथे मी कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची बारीक चिरून घेतली आहे, तर ते आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचं आहे। तर पहिलं आपण आता जिरं ॲड करूया फोडणीसाठी। तर इथे मी जिरं टाकते, त्यानंतर थोडंसं हिंग त्यानंतर हे हिंग मी थोडंसं टाकते। त्यानंतर हे कांदा, टोमॅटो आणि हिरवी मिरची बारीक चिरून घेतले ते आपल्याला याच्यात आता ॲड करायचं। गॅस बारीक करायचं आहे, तेल आणि कढई तापली आहे तर चांगलं तर मिक्स करून घ्यायचं आपल्याला एकदम। कांदा टोमॅटो जरा तेलावर परतून घ्यायचं, त्यानंतर इथे हळद टाकतो आपण। त्यानंतर इथे 1 चमचा मिरची पावडर म्हणजे लाल मिरची पावडर ॲड करतो। त्यानंतर इथे चवीपुरतं मी मीठ ॲड करते आहे, अर्धा चमचा। त्यानंतर इथे मी थोडंसं ओलं खोबरं ॲड केलं। आता हे सगळे मसाले आपल्याला मिक्स करून घ्यायचे, याच्यामध्ये चांगलं परतवायचं आहे। त्यानंतर ती बारीक चिरलेली जी चवळीची भाजी आहे ती आपल्याला याच्यामध्ये ॲड करायची आहे। आता चवळी कशी मार्केटमध्ये आहे, सीझन आहे, तर आता चवळी मार्केटमध्ये आपल्याला इझिली मिळते। काही लोक त्याला लांबे वाल बोलतात किंवा चवळीची भाजी बोलतात। आता मार्केटमध्ये ती इझिली भेटते, तर तुम्ही पण घरी आणून ते बनवू शकता। आणि ही रेसिपी खरंच सांगते खूप छान लागते। ह्याच्यामध्ये टमॅटो आणि ओलं खोबरं असल्यामुळे ना अजून थोडी टेस्टी लागते। तर मी आता ह्याच्यामध्ये आपण चवळी ॲड करणार आहोत। तर आता ह्याच्यामध्ये मी चवळी ॲड केली आहे। आता याच्यामध्ये आपल्याला हे परतवून घ्यायचं चांगलं, तेलावरती एकदम मिक्स करून घ्यायचं आहे। आता मी चांगली मिक्स करून घेतली आहे। आता ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं आपल्याला, एक अर्धा ग्लास, आणि शिजवून घ्यायची चांगली। आता झाकण लावून ह्याच्यावर आता याच्यावर झाकण लावून आपल्याला ही 2 मिनटं वाफेवर शिजवून घ्यायची। आता बघूया आपण, भाजी आपली होत आलेली आहे। तर मी आता इथे काढून घेते झाकण। बघू शकता आपली आता भाजी रेडी आहे ऑलमोस्ट। अजून 1 मिनटं आपल्याला ठेवायचं आहे गॅसवर। शिजली आहे तशी, फक्त थोडंसं पाणी जरा सुटलं आहे, तर थोडंसं हे करून घ्यायचं। जर पातळ थोडीशी हवी असेल भाकरीसोबत वगैरे खायला तर ही बरोबर आहे। भाकरीसोबत तुम्ही अशा प्रकारे खाऊ शकता भाजी घेऊन, आणि खूप छान लागते ही भाजी, तुम्ही नक्की ट्राय करा। आपली आता भाजी रेडी आहे। आपण आता ही थोडं सर्व करूया, आपण काढूया आता वाटून। आपली भाजी रेडी आहे, तुम्ही बघू शकता एकदम मस्तपैकी शिजली आहे आणि भाकरीसोबत वगैरे खूप छान लागते ही भाजी। तर तुम्ही नक्की एकदा ट्राय करा। तर आपण आता भेटू आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय।